नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. मनसेच्या वतीनं धुमका टोल प्लाझा समोरील 500 मीटरचा रोड नादुरुस्त असल्यानं रास्ता रोको करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे, सचिव गजानन वैरागडे यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते. प्रशासनानं 1 महिन्याच्या अवधीत रोड दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दुमका टोल प्लाझावर रस्ता रोको करण्यात आला. गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे, हा रस्ता अपूर्ण आहे. हा रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये, अशा प्रकारचं 4 ते 5 आंदोलन करून झाले. 1 ते 1.5 महिन्यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने खळकटाट करून टोल फोडण्यात आला होता. तरी या ढिम्म प्रशासनाला अजून जाग आली नाही. कुंभकर्णीच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. या पुढचं आंदोलन टोल मुक्त असेल. जोपर्यंत रस्ता होणार नाही, टोलवर सुखसुविधा मिळणार नाही, तोपर्यंत टोल वसूल करू देणार नाही, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे. जिथे अन्याय असेल तिथे मनसेच्या वतीने लात बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आत्ताचं आंदोलन स्थगित करण्याचं कारण एनएचआयचे अधिकारी तुमच्या समोर ग्वाही देत आहेत. त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन स्थगित करत आहे. बोला. किती दिवसांनी तुम्ही रोड करणार? आता हे राहिलेले जे काम आहे आम्ही याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे आणि 1 महिन्याच्या आत, जास्तीत जास्त मी 1.5 महिना म्हणत आहे, पण 1 महिन्याच्या आत आम्ही हे काम पूर्ण करू. जेवढी लँड अवेलेबल आहे तेवढ्या लँडमध्ये आम्ही त्याला काम करू. आणि मी जे शब्द दिलेला आहे याच्यानंतर जर 15 दिवस, महिना, 2 महिने, आम्ही 2 महिन्याचा टाइम यांना देतो. 2 महिन्यात रस्ता दुरुस्त झाला नाही, टोलवर सुविधा भेटल्या नाही तर मी टोल मुक्त करेल. यामध्ये तुमच्या प्रशासनाला कोणी अडवणार नाही आणि जिथे कोणी अडवले त्याच्या कंबट्यात लाच घातल्या जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हाक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा